हॅलो ॲस्पारंट्स, कसे आहात सगळे? तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर ए बी क्रॅकिंग मंत्र. तर आपण जानेवारी 2021 चा भाग एक बघणार आहोत. भाग एक मध्ये ॲक्च्युली बघितलं तर महाराष्ट्र पॉलिटी म्हणजे राज्यघटना आणि इकॉनॉमिक्स या संदर्भातले सगळे न्यूज बघणार आहोत. जे 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 मेजर मेजर न्यूज आहेत तेच बघणार आहोत. बाकी जे आहेत ते तुम्ही परिक्रमा किंवा कुठल्याही इयरबुकमधनं कव्हर करू शकता. आणि ते थोडंसं डिटेलिंग केलं आहे मी जे जे महत्त्वाचे आहेत. तर सुरुवात करूया व्हिडिओला. ही माझ्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन आहे जी तुम्ही वाचून घेऊ शकता. तर चला स्टार्ट करूया. तर जानेवारी 2021 महाराष्ट्र पॉलिटी अँड इकॉनॉमिक्स. आता पहिले स्टार्ट करूया आपण महाराष्ट्रानं. तर पहिला आहे लोणार लेक. लोणार लेक हा महाराष्ट्रातल्या बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्ये आहे. तर हा भारतातलं 41वं आणि महाराष्ट्रातलं दुसरं रामसर साईट होईल. तर हे ॲक्च्युली सॉल्टी आहे. सॉल्टी म्हणजे जरा खारं आहे, कारण की इथं खूप इव्हॅपोरेशन होतं, पाणी जास्त भाप बनतं त्यामुळे. आणि इथं कुठलीही नदी वगैरे नाही आहे. तर हे ॲक्च्युली जे पावसाचं पाणी आहे तेच इथं साठलेलं गेलेलं आहे. आणि जे पहिली जी आहे, आता ही दुसरी आहे, तर पहिली जी आहे ती नंदूर मधमेश्वर आहे, जी की नाशिकमध्ये आहे. आणि जी रामसर आहे ती इराणमधली एक साईट आहे, म्हणून त्याचं नाव रामसर साईट देण्यात आले. आणि हे 1971 पहिल्यांदा ते समिट झालेली, म्हणून ते रामसर साईट म्हटलं जातं. तर चला नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. हे ॲक्च्युली नॅशनल वॉटर अवॉर्ड्स आहे. म्हणजे काय, तर राष्ट्रीय जल पुरस्कार आहे. त्यात ॲक्च्युली हे स्टार्ट झालेलं 2007 पासून. तर हे प्रस्तुत केलं जातं व्यंकय्या नायडूद्वारा. व्यंकय्या नायडू हे उपराष्ट्रपती आहेत. तर आत्ता सध्या 2019मध्ये तमिळनाडूने पहिला क्रमांक पटकावलेला. तसं बेस्ट स्टेटमध्ये 3 क्रमांक आहेत. तसं बघितलं तर बेस्ट स्टेट पहिल्याच क्रमांकावर येतील, पण जर असं ऑफिशियली बघायला गेलं तर पहिलं क्रमांक तमिळनाडूचे. सलग दुसऱ्यांदा तमिळनाडूनं पहिला क्रमांक पटकावला आहे. आणि 2020मध्ये महाराष्ट्रानं दुसरा नंबर पटकावला आहे. आणि हे आत्ताचं बघितलं तर बघा, पहिलं आहे तमिळनाडू 2019चं म्हणतोय मी, महाराष्ट्र आणि मग राजस्थान. मग रिवायवल ऑफ रिव्हर म्हणजे काय, तर जे लुप्त अग्रणी नदी आहेत तर त्यांना बचाव, म्हणजे रिवायवल म्हणजे काय, जे नदी संपुष्टात येत होती तर त्याला परत रिवाईव्ह केलं आहे त्यांनी. तर हा जो जिल्हा आहे तर ते सांगली आहे. त्यानंतर बेस्ट वॉटर युजर असोसिएशन म्हणजे काय, तर पाणी वापर ठिबक सिंचन सहकारी. तर ॲक्च्युली हे भेटले अमरावती नाशिक. आणि जे मिनिस्टर आहेत जलशक्तीचे ते गजेंद्र सिंग शेखावत आहेत. तर ठीक आहे. आणि हे जे बघा, हे मिनिस्ट्री आहे, मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्सेस, रुरल रिव्हर डेव्हलपमेंट अँड गंगा रिज्युनेशन. ह्या मिनिस्ट्रीच्या अंडर हे येतं. ॲक्च्युली हे लोगो वगैरे पण विचारत आहेत. आणि शेअर युअर इनोव्हेटिव्ह अप्रोच टुवर्ड्स वॉटर रिसोर्सेस मॅनेजमेंट. म्हणजे काय, ॲक्च्युली हे जेव्हा जितका आपण पाणी वाचवण्याचा प्रयत्न करणार ना, त्या हिशोबाने ते अवॉर्ड दिलं जातं हे. ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. महाराष्ट्रामध्ये पहिलं बाल स्नेही पोलीस स्टेशन उभारण्यात आलं आहे, जे की लष्कर पोलीस स्टेशनमध्ये आहे, पुण्यातच आहे हे. ॲक्च्युली काय झालेलं, तर जे चाइल्ड एक्सप्लॉयटेशन आहे म्हणजे बाल शोषण खूप प्रमाणात वाढ झालेली, तर त्यासाठी एक सेपरेट पोलीस स्टेशन करण्यात आलं आहे, जे की पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशनने हे केलं आहे. आणि ते महाराष्ट्रातील पहिलेच बालस्नेह पोलीस स्टेशन ठरणार आहे. तर हे ॲक्च्युली कसं झालं आहे, जे जनरली लोकांना असं वाटतं की पोलिसांची खूप भीती असते की ते मदत नाही जास्त करत वगैरे. तर त्यासाठी एक प्रकारे त्यांनी पोलीस फ्रेंडली बनण्याचा प्रयत्न केला आहे ह्यात. ही एक फाउंडेशन आहे, होप फॉर चिल्ड्रन. तर ते मदत करणारे टेक्नॉलॉजीच्या संदर्भात. आणि हे जे आहे चाइल्ड फ्रेंडली पोलीस स्टेशन, तर हे ज्युव्हनाइल जस्टिस ॲक्ट म्हणजे बाल न्याय कायदा त्याच्या तरतुदीनुसार हे पोलीस स्टेशन तयार करण्यात आले आहे. तर चला नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. आता हेल्थ अँड वेलनेस सेंटर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त स्थापना करण्यात आली आहे, जे की 6,981 आहेत, म्हणजे जवळपास 7,000 म्हणायचे. तर हे काय आहे ते बघूया आपण. ॲक्च्युली हे जे आहे ते आयुष्यमान भारतच्या योजनेअंतर्गत करण्यात आलं आहे. तर ही योजना काय आहे, तर ही नॅशनल हेल्थ पॉलिसीच्या संदर्भात 2017ची जी नॅशनल हेल्थ पॉलिसी आलेली त्या संदर्भातच त्याचा उपयोग करूनच ते आयुष्यमान भारत निर्माण करण्यात आलं आहे ही योजना. तर याचं थीम होतं लिव्हिंग नो वन बिहाइंड, म्हणजे कुणाला मागे सोडू नये. आणि हे जर फोकस प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी हेल्थ केअर बोलू शकतो. तर जे प्रायमरी म्हणजे जे सर्दी खोकला जे नॉर्मल सिम्पटम्स असतात त्यांना, मग सेकंडरी थोडंसं हाय, आणि थर्डमध्ये एकदम एक्स्ट्रीम केसेस जसे की ऑपरेशन्स वगैरे. तर हे सगळं असं फोकस करणार आहेत. आणि ही जी स्कीम आहे ती 2 ह्याच्यात विभाजणी केली आहे. जसं की पहिले
हेल्थ अँड वेलनेस सेंटर आहे आणि दुसरं प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे. तर जी पहिली आहे ती फेब्रुवारी 2018मध्ये स्थापन करण्यात आली आहे आणि ह्याचं टार्गेट आहे की 1.5 लाख हे सेंटर उभारण्यात येणार आहे आणि ह्याचं प्रायमरीवर फोकस असणार आणि हे टर्शरी आणि सेकंडरीवर फोकस करणार आहेत. आणि जी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे ती 23 सप्टेंबर 2018मध्ये रांचीमध्ये स्थापना करण्यात आली आहे आणि ही सगळ्यात मोठी हेल्थ अश्युरन्स स्कीम असणार आहे पूर्ण जगात आणि ह्याच्यात 5 लाख पर फॅमिली पर इयर फॉर सेकंडरी अँड टर्शरी केअर म्हणजे 5 लाख प्रति परिवार देण्यात येणार आहे. मग सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्ससद्वारा ही पूर्ण जे फॅमिलीज आहे त्याला डिटरमाइन करण्यात येईल आणि जे रुरल आणि अर्बन एरियाज आहेत त्याला फोकस केलं जाईल. जसं की आपल्याला वाटेल की बाबा फक्त ग्रामीण भागातच करतील, पण नाही, असं नाही, शहरी भागात पण करणार आहेत त्यांचा फोकस. आणि राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना जी 2008मध्ये आलेली तर त्याला पण त्यांनी समावेश करण्यात आला आहे. फुली फंडेड बाय गव्हर्नमेंट अँड कॉस्ट ऑफ इम्प्लिमेंटेशन म्हणजे हे पूर्णपणे फंड केलं जाईल गव्हर्नमेंटद्वारा आणि जी कॉस्ट ऑफ इम्प्लिमेंटेशन आहे ते स्टेट करणार आहेत, म्हणजे जे खाली अंमलबजावणी असणार आहे ती स्टेट्स करणार आहे. तर इथं दिलेलं आहे बघा, 10 करोड जरूरतमंद परिवार होंगे लाभदायक, मग 5 लाख रुपये देण्यात येईल. प्रायव्हेट आणि सरकारी अस्पतालों में होगा कॅशलेस इलाज आणि 50 करोड लोगों की सीधा फायदा म्हणजे 50 करोड लोकांना हे पूर्णपणे बघितलं तर 50 करोड लोकांना हे सगळ्यात, म्हणून ही सगळ्यात जगात मोठी हेल्थ अश्युरन्स स्कीम आहे. क्रॉलर सॉफ्टवेअर हे नेमकं जर इन शॉर्ट म्हणायला गेलं तर ॲक्च्युली जास्त डिटेलमध्ये नाही प्रश्न येणार याच्यावर, फक्त हे विनतील की क्रॉलर सॉफ्टवेअर कशाच्या संदर्भात आहे. तर हे बाल शोषण किंवा चाइल्ड पोर्नोग्राफीचे रिलेटेडच हे सॉफ्टवेअर असणार आहे, म्हणजे जे रेकग्नाइज करतील त्यांच्यावर जे शोषण वगैरे जे होते त्यांना चेक करण्यासाठी हे पूर्ण आहे इन शॉर्ट म्हटलं तर. बाकी जे टर्म्स आहेत ते तुम्ही वाचून घेऊ शकता तसं, तरी पण मी एक ओव्हरव्ह्यू देईल. तर क्रॉलर सॉफ्टवेअर जसं की मी सांगितलं की हे पूर्ण डिटेक्ट करेल न्यूडिटी इमेजेस, मग त्याचं वय किती आहे त्या माणसाचं, मग फेशियल स्ट्रक्चर काय आहे त्याचं, आणि हे सगळं इनबिल्ट अल्गोरिदम असणार आहे त्यात, जसं की त्यात चाइल्ड पोर्नोग्राफी वगैरे ते सगळे इन्क्लूड करण्यात येणार आहे. त्यामुळे ते जे क्राईम्स आहेत ते क्राईम रेट पण खूप कमी होतील. त्यानंतर जे ट्रेस आहे, ट्रेस एक कॅम्पेन आहे ॲक्च्युली चाइल्ड सेक्शुअल अब्यूज मटेरियल, जे 2019 पासून सुरुवात करण्यात आली आहे आणि टीम आत्ता सध्या तरी ट्रेन केली गेली आहे. जे 270 पोलीसमॅन जे महाराष्ट्रातले आहेत त्यांना पूर्ण ट्रेन करण्यात आलेले आहे या केसेसच्या संदर्भात. आणि महाराष्ट्र सायबर कॉप्सने पण हे पूर्ण कंप्लेंट्स वगैरे फॉरवर्ड करण्यात आलेले आहे, ज्यात FIR रजिस्टर केले आहेत. मग त्यात जे आता आपण हे बघितलं चाइल्ड सेक्शुअल अब्यूज मटेरियल हे काय, तर एक NGO आहे तसं बघितलं तर, जे USA मध्ये बेस्ड आहे. तर त्यांनी पण एक अशा प्रकारेच त्यांनी बाल शोषणाबद्दल हे पूर्ण करण्यात आलेलं, तर तेच आपण वापर करणार आहोत ह्यात. आणि ऑपरेशन ब्लॅकफेस हे पार्ट आहे जे महाराष्ट्र स्टेट पोलीस अगेन्स्ट चाइल्ड सेक्शुअल अब्यूज मटेरियल, म्हणजे हेच आहे ऑपरेशन ब्लॅकफेस, हे सगळं इन्क्लूड करणार हे CSAM, ट्रेस आणि क्रॉलर सॉफ्टवेअर जे महाराष्ट्र स्टेट पोलीस करणार आहे. आता पॉलिटिचे बघूया आपण. तर न्यू पार्लमेंट बिल्डिंग करणार आहोत, आपल्याला माहिती असेल, खूप चर्चा ह्याच्यावर चाललेली की एवढा पैसा टाकताय काय फायदा, आणि हे ते खूप चर्चा चालली. त्या हिशोबात त्या संदर्भात नको जाय. ठीक आहे, आपण बघूया हे बिल्डिंग कशा प्रकारे असणार आहे. तर ही 4 मजली इमारत असणार. ही टोटल एरिया असणार आहे 64,500 स्क्वेअर मीटर आणि ह्याच्यात बसण्याची कॅपॅसिटी जी असेल ते 1224 MP बसू शकतात ह्यात. आणि कॉस्ट असणार आहे 970 करोड आणि ह्याचं एस्टिमेटेड आहे 2022. जनरली जुलै 2022मध्ये हे संपून जाईल त्याचं पूर्ण कन्स्ट्रक्शन वगैरे. आत्ता PM मोदीनं पूर्ण व्हिजिट दिलेली त्या साईटवर, ते तुम्ही आत्ता मागच्या महिन्यातच तुम्हाला कळलं असेल हे. तर हे ॲक्च्युली पार्ट आहे सेंट्रल विस्टा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टचं, जे टाटा प्रोजेक्ट लिमिटेड आहे. त्यांनी हे ऑप्शनमध्ये ते जिंकण्यात आले कन्स्ट्रक्शन करण्यासाठी. टाटा ॲक्च्युली ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतात, टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड किंवा मग हे पूर्ण बारीक इन्फॉर्मेशन. जसं आपल्याला जे सरदार पटेल ज्यांचं जे स्टॅच्यू आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणतात, तर त्याच्यावर खूप भारी प्रश्न विचारले. जसं की त्यांची जी हाईट आहे ते 281 मीटर आहे, जे की तेच त्यांचे जे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहेत, विधानसभा जी आहे त्याची तेवढीच कॅपॅसिटी आहे गुजरातची, म्हणून त्यांनी तेवढीच मीटर ठेवली आहे असं विचारण्यात येतं. तसंही असंही प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर त्यात ॲडिशन अजून काय आहे, तर एक ग्रँड कॉन्स्टिट्यूशन हॉल असणार आहे, जे इंडियाचं डेमोक्रेटिक हेरिटेज दर्शवतील.
मग एक लॉन्ज असेल एम पीसाठी, लायब्ररी असणार, कमिटी रूम असतील, डायनिंग एरिया असेल आणि पार्किंग स्पेस पण असणार. हे बघा पूर्ण स्ट्रक्चर कसं दिसतंय. आणि ह्याला ॲक्च्युली बघितलं गेलं तर पहिले एक सेंट्रल हॉल असायचा, तर ते सेंट्रल हॉल नसणार आहे आता सध्याच्या नवी बिल्डिंगमध्ये. आता ETBPS म्हणजे इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टम, हे एक प्रकारचं वोटिंगच आहे. तर हे वोटिंग कशा प्रकारे होतं बघा, तर तुम्हाला साईट दिली जाईल की त्याच्यावर एक लिस्ट ऑफ कंटेंट असतील, ते डाउनलोड करून प्रिंट करू शकता. त्यानंतर त्याला तुम्ही त्याचं मत देऊन एका लिफाफ्यात टाकायचं. त्याच्यावर एक फॉर्म नंबर 13B कवर ए वगैरे असं ते लिहिलेलं असते, तर ते पेस्ट करून स्मॉल एन्व्हलपमध्ये टाकून द्यायचं आणि ते पोस्ट करून त्यांचं जे बॅलेट पेपर येतं, तर त्यात तुम्ही वोट करा आणि ते परत त्यात इन्सर्ट करून मग तुमचं जे ऑथेंटिकेशन आहे ते करून मग तुम्ही पोस्ट करू शकता. हे एका प्रकारचं एक प्रॉक्सी वोटिंगच आहे बोलू शकता, पण प्रॉक्सीमध्ये दुसरा माणूस असतो, पण ह्यात तुम्हीच असणार आहे. तर तसं बघितलं तर हे आता ही सिस्टीम आहे, तरी कुठल्या कुठल्या राज्यात लागू होणार आहे, तर ते वेस्ट बेंगॉल, तमिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुचेरीमध्ये. आणि आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे वोटिंग आहेत, ते बघूया. एक तर डायरेक्ट वोटिंग, जे जेव्हा तुम्ही जाऊन पूर्ण वोट करून येता. एक पोस्टल वोटिंग, हे प्रकारेच असतं पोस्टल वोटिंग. ॲक्च्युली हे एक्सटेंडेड फॉर्म आहे पोस्टल वोटिंगचंच, म्हणजे पोस्टा थ्रू वोट केलं जातं. एक प्रॉक्सी वोटिंग, म्हणजे तुम्ही खूप बाहेरदेशी आहात, बाहेरगावी आहात आणि जर एकाला सांगणार की तुम्ही या माणसाला वोट करायचं आहे, पण त्यात पण ऑथेंटिसिटी खूप कमी असते. त्यानंतर हे इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड, हे एक नवीन प्रकार आला आहे. ठीक आहे. ॲक्च्युली बघितलं गेलं तर ह्याच्यावरच प्रश्न आहे. याचं फुल फॉर्म जनरली फुल फॉर्म पण विचारायला लागलं, जसं की LPGचं फुल फॉर्म विचारलेलं 2015 का 16मध्ये राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षामध्ये. तर आणि कुठल्या कुठल्या राज्यात लागू होणार आहे. आता ॲक्च्युली हे बघितलं तर हे या राज्यात चालू करण्यात येईल अशी सिस्टीम वोटिंगची. आणि हे जे वोटिंग सिस्टीम हे जनरली जे बाहेर परदेशी असतात, तर त्यांच्यासाठी हे लागू होणार आहे. कारण की 1.5 करोड भारतीय जे आहेत ते परदेशी राहतात, तर त्यांच्यासाठी हे फायदेशीर ठरणार आहे. तर त्याच्यावर पण खूप चर्चा चालली आहे आता सध्या तरी, की हे कसं आहे, हे बरोबर आहे का नाही वगैरे. तर ते नंतरची गोष्ट आहे, ते नंतर पाहू आपण. 15वा वित्त आयोग जे आहे त्यांचा अहवाल सादर केला आहे 2021-22 ते 2025-26चा. तर त्यात हीच तरतूद आहे की जी 42% होतं राज्यांचा वाटा, ते आता ते घटून 41% करण्यात आलं आहे. कारण जे 1% आहे ते जे केंद्रशासित प्रदेश आहे, जसं की जम्मू काश्मीर आणि लडाख, तर त्यांना देण्यात येईल तर 1%. आणि जे वित्त आयोग आहे ते आर्टिकल 280 थ्रू बनवलं गेलं आहे. तर ॲक्च्युली हा जो रिपोर्ट आहे तो 4 खंडमध्ये डिवाईड करण्यात आला आहे. जे पहिलं आणि दुसरं आहे ते मेन खंड बोलू शकता, आणि जे तिसरं आहे ते सेंटरचे रिकमेंडेशन्स आहेत त्यांच्यासाठी, की ते आम्ही हे रिकमेंड करतोय, तर तुम्हाला ते एक्सेप्ट पण करू शकतात किंवा रिजेक्ट पण करू शकतात. आणि जे चौथा आहे खंड ते स्टेटचं ॲनालिसिस आहे पूर्ण, की बाबा राज्यांनी कसं पूर्ण प्रकारे परफॉर्मन्स दिला आहे, तर त्या संदर्भात असणार आहे. आणि जे 14वा वित्त आयोग आहे आणि 15वा वित्त आयोग आहे, तर त्याच्याचं जे डिव्हॉल्युशन म्हणजे जे भागणी आहे, विभागणी, तर ते कसं प्रकारे केलं बघा. इन्कम डिस्टन्स 50, ह्याचं घटून 45 केलं आहे. मग पॉप्युलेशन तर ठीक आहे नाही दिलं त्यांनी. 2011चं आहे ते 10 ते 15 आहे. मग एरिया 15 हे सेमच ठेवले. एवढं बारकाईची गरज नाही एवढी, फक्त एक जनरल आयडिया असायला पाहिजे. आणि एक नवीन इन्क्लूड केलं आहे फॉरेस्ट इकॉलॉजी, डेमोग्राफी परफॉर्मन्स आणि टॅक्स एफर्ट, हे नवीन इन्क्लूड करण्यात आलं आहे 15वा वित्त आयोगमध्ये. हे महत्त्वाचं होतं. तर ठीक आहे. प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया संदर्भात न्यूज आहे. तर हे 16 नोव्हेंबर जनरली नॅशनल प्रेस डे साजरा केला जातो. आणि ॲक्च्युली हाच डे का, तर त्याच दिवशी 16 नोव्हेंबर 1966मध्ये त्याची स्थापना झालेली. तर ह्याची जी पॉवर्स आहे ते प्रेस काउन्सिल ॲक्ट थ्रू येतात 1978मधनं. जी काउन्सिल आहे त्यात चेअरमॅन असतो, जो की रिटायर्ड सुप्रीम कोर्ट जज असतो, आणि त्या प्लस 28 जे ॲडिशनल मेंबर असतात, त्यातले जे 20 असतात ते नॉमिनेट केले गेलेले असतात थ्रू न्यूजपेपर, टेलिव्हिजन चॅनल थ्रू. आणि जे 28 मेंबरची काउन्सिल असती त्यात 5 मेंबर जे असतात ते लोकसभाचे असतात आणि राज्यसभाचे असतात. आणि जे 3 रिप्रेझेंट करतात कल्चर, लिगल फील्ड, आणि नॉमिनीज असतात साहित्य अकॅडमी, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन आणि बार काउन्सिल ऑफ इंडियामधले. तर एवढी डिटेलिंग करायची गरज नाही आहे, पण एक जनरल आयडिया असायला पाहिजे. त्यानंतर हे महत्त्वाचं राहतं, जस्टिस चंद्रमौली कुमार प्रसाद जे आत्ताचे चेअरमॅन आहेत प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचे 2021मधले, आणि त्यांचं सेकंड टर्म आहे, म्हणजे दुसरा टर्म आहे हा.
आणि त्यांच्या अगोदरचे जे होते ते जस्टिस बरखंडे कटजू होते, जे 2011 पासून ते 2014 पर्यंत होते. ब्रू किंवा रियांग ट्राईब रिसेटलमेंट म्हणजे यांचं पुनर्वसन करण्यात येत आहे. तर ॲक्च्युली ही जी ट्राईब आहे ती नॉर्थ ईस्टमधली आहे, ज्यात त्रिपुरा, मिझोराम आणि आसाममध्ये जास्त करून तिकडे राहतात त्या. आणि त्रिपुरामध्ये त्यांना दर्जा PVTGचा दिला गेला आहे. PVTG म्हणजे काय, एक ट्राईब आहे समजा, तर त्यातला एक खूप वल्नरेबल म्हणजे खूप हे असतो, असुरक्षित गट बोलू शकता. तर ते असुरक्षित गट असतो, तर त्या गटाला PVTG म्हणतात. तर त्याचे काही काही क्रायटेरिया असतात, जसे की ते हंटिंग, शिकार करणारे असायला पाहिजे, फूड गॅदरर असायला पाहिजे, किंवा जे शेती असतं त्यांचं जे टेक्नॉलॉजी आहे ती आधी जे शेती करायचं जसं की आधुनिक नसायला पाहिजे जनरली, किंवा त्यांचं जे पॉप्युलेशन आहे त्यांची जास्त 0 किंवा नेगेटिव्ह असते, आणि त्यांच्यात लिटरसी पण प्रमाण खूप कमी असतं. लिटरसी म्हणजे साक्षरता. ॲक्च्युली बघितलं गेलं तर 705 शेड्यूल्ड ट्राईब्स आहेत, तर त्याच्यापैकी 75 ट्राईब्सला PVTGचा दर्जा देण्यात आला आहे, जे 17 स्टेटमध्ये आहेत आणि एक युनियन टेरिटरीमध्ये आहे, एक केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे. आणि हे जो डाटा आहे ते 2011च्या सेन्ससनुसार करण्यात आला आहे. आणि हे जे PVTG आहे, जी कन्सेप्ट कोणी मांडली आहे, तर ही देबार कमिशननं मांडलेली 1973 म्हणजे. ॲक्च्युली प्रिमिटिव्ह ट्रायबल ग्रुप म्हणलं गेलेलं पहिले BTG होती, त्यालाच नंतर PVTG करण्यात आलेलं आहे, पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुप. तर ठीक आहे, इकॉनॉमिक्स संदर्भात आपण न्यूज घेऊया. तर पहिली न्यूज आहे 21 नोव्हेंबरला वर्ल्ड फिशरीज डे म्हणजे जागतिक मत्स्यपालन दिन साजरा केला जातो. त्याची थीम म्हणजे संकल्पना 2020ची जी की आहे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी इन द फिशरीज व्हॅल्यू चेन, म्हणजे मत्स्यपालन मूल्य साखळीत सामाजिक उत्तरदायित्व. आणि फिशरीज अवॉर्ड जे आहेत 2019-20चे ते पण डिक्लेअर केले गेलेले आहेत. जसं की पहिलं 3 कॅटेगरी करण्यात आले आहेत, जसं की मरीन स्टेट्स म्हणजे सागरी राज्य, इनलँड स्टेट्स म्हणजे अंतर्देशीय राज्ये, आणि हिली अँड नॉर्थ ईस्ट स्टेट्स म्हणजे डोंगराळ व ईशान्येकडील राज्ये. तर मरीनमधले ओडिसा आहे, इनलँडमधलं UP जिंकले, आणि हिली अँड नॉर्थ ईस्टमधलं आसाम जिंकलेलं आहे फिशरीज अवॉर्ड म्हणजे मत्स्यपालन पुरस्कार. त्यानंतर न्यूज आहे एशियाचं पहिलं सोलर पॉवर टेक्स्टाईल मिल बनलं आहे महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यात. हे खूप महत्त्वाचं आहे. ॲक्च्युली हे आशिया खंडातलं पहिलं सोलर पॉवर टेक्स्टाईल मिल आहे. टेक्स्टाईल मिल म्हणजे माहिती असेल, वस्त्रगिरणी. ठीक आहे. त्यानंतर मोहंती कमिटी रिपोर्ट म्हणजे मोहंती कमिटी कशाच्या संदर्भात आहे, तर प्रायव्हेट सेक्टर बँकचे आहेत त्याच्या संदर्भात आहेत. हे ॲक्च्युली एवढंच प्रश्न विचारले जातील की डॉक्टर PK मोहंती कमिटी कशाच्या संदर्भात आहे, तर प्रायव्हेट सेक्टर बँकच्या संदर्भात त्यांनी रिपोर्ट रिलीज केला आहे, जे RBI थ्रू. त्यानंतर रुपे कार्ड सगळ्यात पहिल्यांदा सिंगापूरमध्ये करण्यात आलेला आपलं भारतीय रुपे कार्ड. त्यानंतर UAE, भूतान, बहारेन, सौदी अरेबिया, मालदीव, नंतर साऊथ कोरिया. सगळ्यात पहिलं महत्त्वाचं की रुपे कार्ड कुठे आपण स्थापना करण्यात आलेली, म्हणजे जास्तीत जास्त सर्वप्रथम सिंगापूरमध्ये हे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेलं रुपे कार्डचं. तर रुपे कार्डबद्दल थोडीशी अजून माहिती जाणून घेऊया. ॲक्च्युली जे इथं रुपे लिहिलं आहे ना, तसंच आपल्याकडं बघा विजा किंवा मास्टर कार्ड असं लिहिलं गेलं असतं. तर हे ॲक्च्युली सगळ्या बाहेरच्या विदेशी कंपन्या आहेत. तर आपण इंडिजिनस म्हणजे पहिलं भारताचं जर बघायला गेलं पेमेंट नेटवर्क आहे हे. फर्स्ट ऑफ इट्स काइंड ग्लोबल कार्ड पेमेंट नेटवर्क आहे इंडियामधलं, ज्यात ॲक्सेप्टन्स पण खूप हाय लेवलवर आहे, जसं की शॉप, ATM, ऑनलाईन कशाहीद्वारे आपण पेमेंट करू शकतो. तर रुपेचं फुल फॉर्म जर बघायला गेलं तर हे रुपी आणि पेमेंट म्हणून रू आणि हे पे झालं आहे. तेच झालं मल्टीनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस असणारे पेमेंट सर्व्हिस सिस्टीम आहे. आणि ह्याला बनवलं कुणी आहे, तर हे NPCIने बनवलं आहे. हे लक्षात ठेवायला पाहिजे, NPCI. आणि ह्याचं जर तारीख बघितली तर 26 मार्च 2012 केली रुपे कार्डची स्थापना. थर्ड रिइन्व्हेस्ट 2020. याची RE म्हणजे काय, रिन्युएबल एनर्जी इन्व्हेस्ट. तर त्याची थीम आहे इनोव्हेशन फॉर सस्टेनेबल एनर्जी ट्रान्झिशन. आणि जे पहिलं रिन्युएबल एनर्जी समिट झालेली ती 2015 झाली, दुसरी 2018 आणि आत्ताची तिसरी आहे ही. हे लक्षात ठेवा, 15, 18 आणि 20 आणि थीम. त्यानंतर नॅशनल फार्मसी वीक आहे 16 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर. त्याची थीम होती फार्मासिस्ट फ्रंटलाईन हेल्थ प्रोफेशनल. UNCTADचं रिपोर्ट आहे इन्व्हेस्टमेंट प्रमोशन अवॉर्ड 2020. इन्व्हेस्ट इंडियाला भेटले गेलेलं आहे हे इन्व्हेस्टमेंट प्रमोशन अवॉर्ड 2020चं. त्यानंतर शांघाय वर्ल्ड्स मोस्ट कनेक्टेड सिटी
शांघायला सगळ्यात जास्त जगातील सर्वाधिक जोडलेले गेलेले शहर मानले गेले. त्यानंतर FBची क्रिप्टोकरन्सी जी आहे जी की लिब्रा आहे. त्यानंतर डीम पण आहे एक, त्याला परमिशन ब्लॉकचेन बेस्ड पेमेंट सिस्टीम आहे. ॲक्च्युली बघायला गेलं तर ही पण एक प्रकारे पेमेंट सिस्टीमच आहे FBकडनंच. FBचे लिब्रा आहे आणि DM लक्षात ठेवा. मग 5G NR, 5G म्हणजे 5th जनरेशन न्यू रेडिओ, हे एक नवीन टेक्नॉलॉजी आहे, त्याला रेडिओ ॲक्सेस टेक्नॉलॉजी म्हणतात, जनरली रॅट. ते डेव्हलप केली 3GPP फॉर द 5th जनरेशन मोबाईल नेटवर्क. हे नॅरो बँड IoT काय आहे तर नॅरो बँड इंटरनेट ऑफ थिंग्स आहे. इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे काय, खूप सारे जे डिव्हायसेस आहेत ते कनेक्ट केले गेलेले आहे. समजा आता तुमचं वॉच कनेक्टेड आहे, ते असेल कनेक्टेड बल्बशी, तर आपण वॉचला कमांड दिली की बाबा बल्ब चालू कर, ते बल्ब चालू होईल, किंवा पडदे उघड. अशा प्रकारे जे इंटरनेट थ्रू कनेक्टेड जे असतात त्याला इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणतात. तर आता ते ब्रँड नॅरो ब्रँड IoT जे आहे तर ते BSNL प्लस स्कायलो कंपनीने बनवलं गेलेलं आहे. तर हे जगातील पहिलं सॅटेलाइट बेस्ड नॅरो बँड असणार आहे IoT, जे की स्थापना करण्यात आली 10 डिसेंबर 2020ला. तर ह्याचा ॲक्च्युली फायदा जर बघायला गेला तर हे नेटवर्क फायदा होईल मच्छीमार, शेतकरी, बांधकाम क्षेत्र आणि वाहतूक क्षेत्राला पण होईल. आणि हे जे आहे ते मेड इन इंडिया सेवेद्वारे BSNLची ग्राउंड केंद्रे उपग्रहांना जोडली जातील तसं बघितलं तर. आणि हे तंत्रज्ञान काय आहे तर हे इंटरनेट ऑफ थिंग्स जोडणी केलेल्या अनेक उपकरणांसाठी हे एक लो पॉवर वाईड एरिया, म्हणजे जास्त विजेची गरज नसणार आहे, आणि जे स्पेक्ट्रम जे असेल ते खूप वाईड एरियावर असणार आहे त्यांचा, म्हणून जास्तीत जास्त फायदा होईल जास्तीत जास्त लोकांना. त्यानंतर ही जी सिस्टीम आहे ती LPWA आहे. तर त्याच्या अगोदर आपण GPRS आणि GSM वापरायचं. तर ह्यांचं जनरल पॅकेट रेडिओ सिस्टीम आहे, हे त्याचं फुल फॉर्म जनरली विचारला जाऊ शकतो. GSM ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाईल कम्युनिकेशन, हे आपण पहिले वापरायचो. हे जे GPRS आहे ते 2G आणि 3G मोबाईलवर आपण वापरले आहे. त्यानंतर क्वामी एकता वीक आहे. तर हे ॲक्च्युली एकताच्या संदर्भात आहे, म्हणजे इन्क्लुजन युनिटीच्या संदर्भात वीक आहे. तो 19 ते 25 नोव्हेंबर साजरा केला जातो. त्यानंतर राजेंद्र दर्दा यांचं एक पुस्तक आहे माझी भिंत, हे लक्षात ठेवा. पुस्तकं जनरली विचारले जातात. त्यानंतर कोलिवर ब्रिज, हे कोलिवर ब्रिज कुठं आहे तर बिहारमध्ये. त्याच्यावर कुठली नदी आहे तर ही सोन नदी आहे. आत्ता त्याचं समारंभ करण्यात आलं आहे, इनॉग्रेशन करण्यात आलं आहे. त्यानंतर PM वाणी काय आहे, वायफाय ॲक्सेस नेटवर्क इंटरफेस. ॲक्च्युली जे वायफायचं जे ॲक्च्युली बघितलं तर जे PM वाणी आहे ते संपूर्ण देशात ब्रॉडबँड सेवा पुरवण्यासाठी PM वाणीची योजना केंद्र मंत्रिमंडळाने केली आहे. त्यामुळे देशात मोठी वायफाय क्रांती येण्याची अपेक्षा आहे असं बोलू शकतो आपण. त्यानंतर लक्षद्वीप आहे, जे 100% ऑर्गॅनिक फर्स्ट युनियन टेरिटरी झालं आहे इंडियामध्ये सिक्कीमनंतर. तसं बघितलं तर हे स्टेट झाला आणि हे केंद्रशासित प्रदेश झाला. तर पहिलं केंद्रशासित प्रदेश झालं आहे लक्षद्वीप, हे 100% ऑर्गॅनिक युनियन टेरिटरी झालं आहे. त्यानंतर हबप बद्रीनाथ ज्ञानोबा तुकाराम अवॉर्ड यांना हे देण्यात आलं आहे. त्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना मानद डिलीट पदवी प्रदान तिब्रेवाल विद्यापीठातर्फे गौरव करण्यात आली आहे. म्हणजे जे आपले राज्यपाल आहेत तर त्यांना ही पदवी देण्यात आली आहे डिलीट. युनिसेफ डे 11 डिसेंबर 1946 स्थापना करण्यात आली, त्या म्हणून हा 11 डिसेंबरच मानला गेला जातो, मनवला गेला जातो. तर त्याचं हेडक्वार्टर आहे न्यूयॉर्कमध्ये. पहिले याचं नाव होतं युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड. तर 1953 हे इंटरनॅशनल आणि इमर्जन्सी काढून टाकण्यात आलं. ॲक्च्युली पहिले काय झालेलं, ॲक्च्युली हे वर्ल्ड वॉरचा टाईम पिरियड आहे बघितला गेला तर 1939 ते 45 पर्यंत. तर या दरम्यान खूप सारे चिल्ड्रन म्हणजे बालक लोक खूप सारे ना मदतची गरज पडत होती. तर त्यामुळे त्यांनी इंटरनॅशनल आणि इमर्जन्सी वर्ड हा तेव्हा म्हणजे गरज पडलेली की ते असायला पाहिजे. त्यानंतर याची गरज नाही पडली म्हणून त्यांनी 1953 इंटरनॅशनल आणि इमर्जन्सी वर्ड काढून टाकला. त्यानंतर जर बघितलं गेलं तर युनिसेफला 1965 नोबेल पीस प्राईज देण्यात आलं आहे. 1989 इंदिरा गांधी पीस प्राईज, 2006 प्रिन्सेस ऑफ ऑस्ट्रेलियस अवॉर्ड देण्यात आलं आहे. आणि जे 20 नोव्हेंबर 1959 वर्ल्ड चिल्ड्रन डे मनवला जातो. त्यानंतर अनिल सोनी जे WHO फाउंडेशनचे पहिले CEO होणार आहेत. ॲक्च्युली भारतीय वंशाचे अमेरिकन आरोग्य तज्ज्ञ आहेत हे. तर अनिल सोनी हे WHO फाउंडेशनद्वारा पहिले CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे 1 जानेवारीपासून 2021 पासून ते पदभार सांभाळतील. त्यानंतर
UK हा पहिला देश बनला आहे जे कोविड-19 वॅक्सिनेशन सुरू करण्यात आलेली. जेव्हा कुठला देश जर पहिला असेल तर हा देश होता UK. ॲक्च्युली जर वॅक्सिनेशनचे वेगवेगळे नाव आहेत वेगवेगळ्या देशांचे, तर ते फायझर अमेरिकन आहे, स्पुटनिक रशिया आहे. अजून जर तुम्हाला माहिती असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही टाकू शकता. त्यानंतर जी नर्स आहे सँड्रा लिंडसे, ही पहिली अमेरिकन व्यक्ती झाली आहे जी वॅक्सिनेशन घेतली त्यांनी. जनरली हे कोरोनाच्या संदर्भात जे इम्पॉर्टंट असे फर्स्ट वगैरे जे असतील ना, ते खूप महत्त्वाचे ठरतात. बाकी कोरोनाबद्दल तर तुम्हाला तशी माहिती झालेलीच असेल. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे गो फॉर झिरो. आता बघा, गो फॉर झिरो पॉलिसी ही कुठल्या देशानं काढली आहे असं पण प्रश्न येऊ शकतो. तर गो फॉर झिरो काय, तर ऑस्ट्रेलियानं काढले की आपल्याला जे कोविड-19 जे पेशंट्स आहेत त्याचा आकडा आपल्याला शून्यावर आणायचा आहे. येऊन आपलं पण तेच ध्येय आहे. सध्या तरी आता जे संसर्ग आहे कोविड-19चा ते पण कमी होत चालला आहे. त्यानंतर 27 डिसेंबर जे आहे, म्हणून आता कोविड-19चा एवढा प्रसार असल्यामुळे ते 27 डिसेंबर जे आहे ते इंटरनॅशनल डे ऑफ एपिडेमिक प्रिपेअर्डनेसचं युएननं घोषित केलं आहे. ॲक्च्युली बघितलं गेलं तर हे आंतरराष्ट्रीय महामारी पूर्वतयारी दिन आहे. एपिडेमिक प्रिपेअर्डनेस म्हणजे काय, आपल्याला तयारी करायची, पूर्वतयारी करायची, जसं आपली पूर्वपरीक्षेची तयारी करतो तशी. आता या न्यूजमध्ये बसंचार आयलँड खूप चर्चेत होतं. ॲक्च्युली काय झालेलं, जे रोहिंग्याज आहेत, जे म्यानमारमधली एक कम्युनिटी आहे, मुस्लिम कम्युनिटी, त्याच्यावर खूप सारे अत्याचार होत चालले. ॲक्च्युली एथनिक क्लेन्झिंग म्हणतात त्यांना, एक शब्द आहे एथनिक क्लेन्झिंग. म्हणजे तिथली जी सरकार आहे, तिथली जी आर्मी आहे, तर त्यांना म्हणत आहे की तुम्ही इथले स्थायिक नाही आहेत, तुम्ही दुसऱ्याकडचे आहे, तर तुम्ही दुसऱ्या देशात जाऊ शकता. तुम्ही जर नाही गेले तर त्यांना पूर्ण मारहाण, म्हणजे पूर्ण त्यांना संपवण्याचं काम करत आहे ही आर्मी. तर हे ॲक्च्युली खूप चुकीची गोष्ट आहे. तर त्यामुळे ते भीतीमुळे ते काय करतात, ते आता पहिले कुक्स बाजार, हे लक्षात ठेवा, कुक्स बाजारमध्ये होते. त्यानंतर ते घाबरून बसंचार आयलँड, बघा हे छोटंसं आयलँड आहे, आणि हे ॲक्च्युली बघितलं गेलं तर ही जी नदी आहे मेघना रिव्हर, ही मेघना नदीच्या जे सेडिमेंट्स आहेत तर त्याच्यावरने बनलेलं आहे हे. आणि इकडं खूप सारे वादळ वगैरे येत राहतात, तर ते खूप रिस्की आहे. तर त्या संदर्भातच ही न्यूज होती. बाकी तर बघू शकता, हे बे ऑफ बेंगॉल, हे सुंदरबन आहे, कोलकाता, हे संद्वीप, चिट्टोगॉंग, नोआखाली. ठीक आहे. हे बसंचार आयलँड कशाच्या संदर्भात आहे, तर रोहिंग्याच्या आश्रयाबद्दल होतं हे. त्यानंतर SCO खूप चर्चेत होतो. तर शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन आहे, जी 2001 मध्ये बनली आहे, बीजिंग आहे हेडक्वार्टर. आणि सिनेमास्कोप सिरीज त्यांनी चालू केली आहे. एक आपण कसं आता बघतोय मनी हाइस्ट वगैरे जे सिरीज आहेत, किंवा दुसऱ्या सिरीज आहेत, समांतर सिरीज आहे खूप छान, MX प्लेअरवर बघा तुम्ही जमलं तर, खूप छान सिरीज आहे. तशी ही SCO सिनेमास्कोप सिरीज चालू केली आहे. तर ह्याच्यातच उत्तर आहे ॲक्च्युली बघितलं तर, सिनेमास्कोप सिरीज, तर ही SCO संदर्भात चालू केली गेली आहे. तर धन्यवाद. तर अशीच साथ असू द्या तुमची. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता हा पार्ट 1 आला आहे, म्हणजे भाग 1 आला आहे हा, तर नंतर भाग 2 पण येईल. धन्यवाद.